साजनी सुख झाले ओ साजनी पाहता लोकाने सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी ओ हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव हरी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी ओ हा विठ्ठल बरवा
मोक्षपद तुच्छ केले आकारणे मोक्षपद तुच्छ केले आराधने मोक्षपद तुच्छ केले आकारणे जन्म घेणे मोक्षपद तुच्छ केले आकारणे पद तुच्छ केले आकारणे तुच्छ केले नारायण जन्म घेणे युगायोगी जन्म घेणे योगायोगी आम्हा जन्म घेणे योगायोगी ऐसे सुख नवे भक्ती रस नवे भक्ती रस ऐसे सुख नवे भक्ती रस पुढता पुढची आस सेवावे पुढता पुढची आस सेवावे शिवा ती रूप धरविला आकार देवा हाते रूप धरविला आकार देवा ती रूप धरविला आकार देवा हाते रूप धरिला आकार इंदू निराकार हो त्यासी इंदू निराकार होऊन राही इंदू निराकार होऊन त्यासी विटे ऐसे सुख नवे भक्ती रस विटे ऐसे सुख नोये भक्ती रस विटे ऐसे सुख नवे भक्ती रस विटे ऐसे सुख नोये भक्ती रस पुढता पुढती आस सेवावे पुढता पुढती आस पुढता पुढती आस सेवाये तुका म्हणे चित्त निवांत राई तुका म्हणे चित्त देवाराई तुका म्हणे चित्त निवांत राईने तुका म्हणे चित्त देवाराई जाई ते पाऊले विटेवरी पाऊले विटेवरी तुका म्हणे चित्त निवांत राईने तुका म्हणे सुख निवांत राहिली तुका म्हणे चित्त निवांत राईने तुका म्हणे सुख निवांत राहिली जाई ते पाऊले विटेवरी ध्यायते पाऊले विटेवरी ध्यायते पाऊले विटेवरी विटे ऐसे सुख नवे भक्ती रस विटे ऐसे सुख नोये भक्ती रस विटे ऐसे सुख नवे भक्ती रस विटे ऐसे सुख नोये भक्ती रस पुढता पुढती आस सोसावे पुढता पुढती आस सेवावे हे पुढता पुढती आस सेवा आहे विठोपाद कुमारी हे गोपाल कुमार विठोपाद कुमारी हे गोपाल कुमार विठोपाद कुमारी हे गोपाल कुमार जय जय विठोपाद कुमारी हे गोपाल कुमार जय जय विठोपाद कुमारी जय जय विठोपाद कुमारी गोपाल कुमार हरि विठोपाद कुमारी गोपाल कुमार हरि विठोपाद कुमारी हरि हरि विठोपाद कुमारी श्री हरिभक्तपरायण बळीराम दादा यादव त्यांना साथ करतील गोपाल महाराज समेत. मोक्षपद तुझ्या मोक्षपद तुझ्या तुझ्या केलिया कारणे केलिया कारणे मोक्षपद तुझ्या तुझ्या मोक्षपद तुझ्या
पद तुझ्या केले या कारणे मोक्ष पद तुझ्या तुझ्या जन्म घेणे योगा योगी आम्हा जन्म घेणे आम्हा जन्म घेणे योगा योगी आम्हा जन्म घेणे आम्हा जन्म घेणे योगा योगी आम्हा जन्म घेणे आम्हा जन्म घेणे योगा योगी आम्हा जन्म घेणे योगा आम्हा जन्म घेणे आम्हा जन्म घेणे जन्म घेणे योगा योगी आम्हा जन्म घेणे योगा योगी विधी ऐसे सुख विठे ऐसे सुख सुख लोहे भक्ति योगी विठे ऐसे सुख विठे ऐसे सुख नवे भक्तीर विठे ऐसे सुख विठे ऐसे सुख पुढता पुढती आसा सेवावे पुढता पुढती आस सेवावे पुढता पुढती आस सेवावे पुढता पुढती पुढता पुढती आस पुढता पुढती आस सेवावे सेवावे
पुढता पुढती आस सेवा सेवा वे पुढता पुढती हे पुढता पुढता पुढती हे पुढता पुढते 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 आस पुढता पुढते आस पुढता पुढते आस सेवावे पुढ सेवावे हे सेवावे हे पुढता पुढता पुढती आस पुढता पुढता पुढती आस पुढता पुढता पुढती आस पुढता पुढती आस पुढता पुढती आस पुढता पुढती आस सेवावे हे विठी आईचे विठी आईचे सुख विठी आईचे सुख विठी विठ्ठला 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 हरी विठ्ठला विठ्ठला हरे हरे मोक्षपदे तुच्छ केले या कारणे मोक्षपदे तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी विटे आईसे सुख नो हे भक्तिरस
पुढता पुढती आस सेवावी देवा हाती रूप धरविला आकार निधी निराकार होऊ त्याशी विटे ऐसे सुपनो हे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी तुका म्हणे चित्त निवांत राहिले द्याही ती पाऊले विठेवरी विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस सेवावे आस पुढता पुढता पुढती आस सेवावे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी धन्य आजी दिन दरोषण दैवत पंढरीचे नांदे दया घरी दैवत पंढरीचे नांदे दया घरी दैवत पंढरीचे पुण्यरूप कैसा झाला संसार पुण्यरूप कैसा झाला संसार पायी पद्मना विहरा देहदारी दिना कारणे जन्मलाची मुरारी जगी धन्य तो सद्गुरुबोध राजा दया पावलाशी नमस्कार माझा दयांचे केली स्मरण होय सकळे विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी आवर करी संतांच्या मोक्ष पदे तुच्छ केली कारणे आम्हा जन्मगिनी युगायुगी विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावे गोदावरी मातेच्या तीरावर हिरटपुरी या पावनभूमीमध्ये गावचं ग्रामदैवत भगवान हिरण्येश्वराच्या अधिष्ठानाने आणि विश्वाच्या समोर सातत्यानं आदर्शवत असे प्रभू रामचंद्राचं जीवन आहे। त्या प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर हे 25 वर्ष झाले, म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे। आणि या निमित्ताने स्वामी रामेश्वरानंदजी पूज्य आदरणीय महाराजांच्या अमृतवाणीतून साधनेतून अनुभूतीतून आणि या श्रीमद भागवत गीतेतील वेगवेगळ्या सिद्धांताचे वेगवेगळे पैलू, वेगवेगळे भावपराग, वेगवेगळ्या भावछटा लोकांच्या कानामनापर्यंत पोचवण्याचं असं कथेच्या रूपाने ज्यांचं कार्य आहे असे मादार महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। आणि
ही गोदावरी माता एवढी भाग्यवान आहे. एखाद्या झाडाखाली आपण बसलो आणि त्या झाडाची सावली चांगली वाटते, तिथलं वातावरण चांगलं वाटलं की पुन्हा पुन्हा त्या झाडाखाली जावं वाटतं. तसं भगवान विष्णू परमात्म्याला सुद्धा अवतार घेताना पुन्हा पुन्हा या गोदावरी मातेच्या तीरावर यावं वाटलं. ते म्हणजे कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी भावंडाला आहे या गोदावरी मातेच्या तीरावर आपेगावीच आपल्या अवताराचं पदचिन्ह ठेवावं वाटलं. त्यांचा अवतार झाला आणि याच गोदावरी मातेच्या तीरावर भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार भगवान विष्णूला पुन्हा यावं वाटलं तर नाथ महाराजांच्या रूपाने पुन्हा आले. आता जिथे देवालाही पुन्हा पुन्हा यावं वाटतं असं हे पवित्र गोदावरीचं तीर, तिथे नवले महाराजांना 25 वर्ष राहावं वाटलं. याच्यात नवल काय गेली 25 वर्षापासून प्रभू रामचंद्राच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या या रूपमहोत्सवी 25व्या वर्षात मला महाराज सांगत होती 25 वर्षापासून अन्नाचंच काढल्याचं बरोबर. काही बी होईल म्हणा पण माणसाची मन जुळत नाही. काही पण होईल. सासू सुनाची मन जुळणार, बाप लेकाची मन जुळणार, भावाभावाची मन जुळणार, कार्यकर्त्याची मन जुळणार, महाराजाची मन जुळणार, पकवाजाची मन जुळणार. आहे की नाही? जुळणार जुळणार कोणाचा. पण 4 ते 25 वर्ष या गावावर अण्णांचे वडील पितृतुल्य आदरणीय पूज्य रखमाजी महाराज आणि ज्यांची 25 वर्ष काल्याची कीर्तनाची सेवा आहे आणि आपल्या या नामसप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायणाचं व्यासपीठ म्हणून पूज्य कृष्णाजी महाराज नवले महाराज आणि कृष्णाजी महाराज कोणते कोरडे महाराज ही चांगली गोष्ट आहे. पावसाळ्यात जर हा सप्ताह ठेवला असता तर कोरडे महाराजाचा उपयोग नव्हता. वातावरण कोरडे महाराज आपण सेवा करताय. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करणार स्वामीजी काय असतंय जुळतं कुणाचं ज्याचा त्याचा DNA एक असतो त्याचं जुळतं. अलीकडच्या भाषेत हिरडपुरीचं आणि नवले महाराजांचा DNA एक आहे आणि त्याच्यामुळे रौप्य महोत्सवी वर्ष काय सुवर्ण महोत्सवी होईल शताब्दी होईल तरी नवले महाराजांची आणि या गावाची असलेली खूप खूप जिव्हाळ्याची ही रेशमी घाट आहे आणि या माध्यमातून हा सोहळा होत राहावा. आणि दुसरं काय आहे लग्नात वरमाई असली ना तिला हौस असते लग्न चांगलं करायची. वरमाई असावी तिला हौस असते. बांगड्या भरायला बोलवा, शिदुरी पडायला बोलवा, तेल चढवायला बोलवा, अमक्याला बोलवा तमक्या. माझ्या घरचं लग्न आहे म्हणजे ती व्यवस्थिशीर लग्न कसं पार पडेल रात्रंदिवस आणि बसत्याजवळ तर तीच बसून असते का कोणती वराडीन बिन लग्नाची बिन साडीची जाऊ नये. आणि त्यात बी वराडीला विशेषच असतं वरमाई. बाकीच्या बायका म्हणते जिला साडी मिळली ती मग आका मी येऊ का त्याच्या लक्षात येते म्हणते ये आधी बघा
तिने यादी केली असली तर यादीत काय आहेर केला असला तर साडी द्या, नसली तर 4 पुऱ्यांनी मुठभर बुंदी देऊन वाट लाव तिला. वरमायला हौस असते. तसं आपल्या गावाला जर अधिष्ठान महाराजांचं असेल तर का आज एवढं गंगेचे तीरावर एवढा मोठा मंडप, हे सगळे अगदी गुणवान टाळकरी सगळी मंडळी, महाराज मंडळी, हे खूप खूप वैभव आहे. आणि हिरडपुरी गावची मंडळी आणि पंचकृषीतून आलेली मंडळी, संत मंडळी, या सर्वांना कोटी कोटी प्रणाम करतो. आणि तुमचं तर कौतुकच करतो, पण महिलांचं कौतुक करावं लागेल. काय करूया महिलांनी निर्णय घेतला असं सांगता येत नाही. त्यांनी ठरवलंच कुठलाही सप्ताह असो पुरुषापेक्षा आमची संख्या जास्त असली पाहिजे कोणत्याही कार्यक्रमाचं. मग तुमचं काय आता म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप आहेत का काय अजून तर मला तर पत्ता नाही लागला. काही म्हणलं सरकार पक्ष बेजार झाले एक गोष्ट करायला, पण नाही जुळना त्यांच्याकडून. परंतु महिलांनी जुळविले. महाराज कथेला कोण जास्त असते? महिला. कीर्तनाला कोण जास्त असते? महिलाच. बस. आणि दान धर्म करायला कोण जास्त असते? म्हणून तुमचं खूप खूप अभिनंदन. सरकारने बी तुमच्याकडे इतकं चांगलं बघितलं, ते सगळे कायदे आता महिलाच्या बाजूलाच आहे. खूप खूप चांगलं. आता खूप मुली पण शिकायला लागल्या, सगळ्या क्षेत्रात काम करायला लागल्या, त्याचा स्वाभिमान वाटतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळे बागदौर आता तुमच्या हातात. बचत गटापासून तुमचं तर जिकडे तिकडे बचत गट, आपण सगळे गट आता ह्यांचाच वोट आहे. आलं का लक्षात? असं मला सांगायचं कारण या ठिकाणी असं आहे की आज सर्व क्षेत्रांमध्ये महिलांची घोडदौड आहे. अध्यात्मता नसावी. तुम्हा सर्वांना आदरपूर्वक वंदन करून या नियोजित वेळेत कीर्तन सेवा पूर्ण करावी या हेतूने आपण थोडंसं चिंतन करणार. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सेवेकरता निवडलेला अभंग. या अभंगाच्या द्वारा नेहमी एक वाक्य लक्षात घ्यावा. मोठी माणसं सामान्य माणसाला कळत नसतं. मोठ्या माणसाची टीका होते, मोठ्या माणसाचा तिरस्कार होतो, तरी मोठी माणसं समाजावर उदास का होत नाही त्याचं कारण त्यांना माहीत आहे. यांना कळत नाही. त्यांना काय माहीत आहे? त्यांना कळत नाही. त्याचं कारण असं आहे महाराज की कधी शिक्षण झालेल्या माणसाला वाटतं आम्ही शिकलो. हे मला खरंच सांगा, शिकलेल्या माणसाला किती कळतं? म्हणजे मी अडाणी नाही, मी 78च्या ग्रॅज्युएट आहे. बाकीचं वाटचाल तुम्हाला माहिती आहे. खरंच सांगा किती कळते. डॉक्टरला औषध कळतं पण कायदा कळत नाही. वकिलाला कायदा कळतो पण औषध कळत नाही. आणि घर बांधायचं दोघाला बी कळत नाही. कोणाकडे जावं लागतं? महाराजाला कीर्तनातलं कळतं. म्हणजे काय आरोग्याचं कळतं का? पोटात दुखायला की डॉक्टरकडे जावं लागतं. डॉक्टर साहेब म्हणजे झोपा, झोपले, हात लांबवा, लांडले, दात बघू द्या, फक्त खिशे दापा म्हणत नाही तेवढं बघतो. आणि मग डॉक्टरने सगळं तपासलं, चेक केले की डॉक्टर साहेब म्हणते महाराज तुम्हाला शुगर जास्त आहे, 300च्या पुढे आहे, गोड खायचं नाही. महाराज BP जास्त आहे, मीठ खायचं नाही. तुम्हाला अल्सर आहे, तुरीची डाळ खायची नाही. आज आमची गीतेची शिंदे साहेबाकडे जेवलो. परत महाराज शिंदे साहेब इथले जावा येत, कुणाला विसरलो पण जावायला विसरलो. आज आम्ही तपासलं, कीर्तन झालं आणि उद्या सकाळी त्यांच्याच जाऊबाईची पंगत होती. म्हणजे कुणाची मला माहीत नाही, पण आम्ही म्हणलं गोड वाढू नका, बिनमिठाचं करा. ती म्हणले महाराज काल आमच्या घरी 3 वाटे गुलाबजामुन खाल्ले आमच्या जाऊबाईला. आम्हीच काय तुमचं म्हणजे कसे आमचं तुमचं भांडण आहे का? काल माझ्यात शुगर होती पण मला कळत नव्हतं. आज मग डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला शुगर आहे. म्हणजे महाराजाला अध्यात्मातलं कळतं का आरोग्याचं कळतं? मी आमच्यावर का घेतो तुम्हाला लय बेकार वाटून
खरंच शिकलेल्या माणसाला किती कळतं? नाही कळत. मागा महाराज आम्ही बोलत होतो, आज इस्रो केवढं मोठं संशोधन आहे, तरी पण लक्षात ठेवा, इस्रो मध्ये आपण गेलो ह्याच्यात महत्व नाही. आपण आलो म्हणजे अध्यात्म विसरोकडे गेलो, हे विसरोचं भाग्य. काय ऋषी मुनी, काय जगद्गुरु शंकराचार्य, जरा काळ आठवा. ती कालाची काय परिस्थिती असेल, दळणवळणाची साधनं काय असतील, काय असेल. आपण थोडं इकडून तिकडून गाडीच्या माध्यमातून एखादा प्रबंध लिहिला आणि व्हायवा केला, मी डॉक्टरेट, मी डॉक्टरेट. अरे अशा किती डॉक्टरेट ओळून टाकावं लागते. काय आचार्यांचं तत्वज्ञान, खंडन मंडन किती मोठे आहे. आज हजारो वर्षे उलटून गेले तर त्या सिद्धांतातला रस्व दीर्घ सुद्धा कुणी मिळू शकत नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी चिंतन करत आहोत. मी कशासाठी बोललो की थोर मोठी माणसं असतात, त्यांच्या विचाराची जी व्यापकता असते, त्यांना जो विजन असतो, त्यांना जो दृष्टिकोन असतो, त्यांच्या अंतःकरणामध्ये विश्वकल्याणाची जी दयार्द भूमिका असते, हे सामान्यात नसते. आणि म्हणून नेहमी मोठ्या माणसाच्या वागण्यावर आपण आपल्या बुद्धीने शंका घेत असतो, म्हणत असतो हे असं झालंय तसं झालं म्हणत असतो. त्या पद्धतीने श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांना काही लोक जाऊन भेटली. ले महाराज, लोकांचं वागणे वेगळे, तुमचं वागणं वेगळे, लोकांचे विचार वेगळे, तुमचे विचार वेगळे, तुम्ही कशालाच किंमत देत नाही. झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत माणसं सगळं पैसा 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 पैसा. पोराला इंग्रजी शाळेत घालू का, उर्दू शाळेत घालू का, मराठी शाळेत घालू का, गाड्याच गाड्या फिरतात गाड्या. जशी जर्सी गाय बंद झाली ना, एक नाही दिवस महाराज असा येईल की पोराला इंग्रजी शिकवा, पण अगोदर मराठी आणि संस्कृत नीट येऊ द्या. एक नाही दिवस उगवणार आहे. पळत राहतो, ही करू का ती करू, 12वी झाली सायन्सला जाऊ का, कॉमर्सला जाऊ, आर्टला जाऊ, काही पॉलिटेक्निक जाऊ, ITI करू का, इंजिनिअरिंग करू, म्हशी राखायचा कोर्स करू का, गायचं दूध काढायचा कोर्स करू, काय करू. हां, हे सगळं आपला प्रयत्न आहे. कशासाठी? काय मिळावं? पैसा. हे जग एका बाजूनं चाललंय महाराज, आणि तुम्ही मात्र म्हणता तुका म्हणे धन मागो मासा समान. हे सोडा महाराज. लोकांनी चांगलं म्हणावं याच्यासाठी किती प्रयत्न आहे. कुणी मोठा माणूस झाला की त्याच्याही वाढदिवसा दिवशी आपल्याला लावलाच बोर्ड का, त्यांचं काही बी असू द्या, मुडकं त्यात दिसावं. हे कुणाचा शब्द आहे मला, वैकुंठवासी पूज्य मारुती महाराज दस्तापूरकर. काय महाराज लोकभाषा. मी वृत्ती प्रभाकर शिकत होतो महाराज, त्यावेळेला मी त्यांची कीर्तनं ऐकायची. मी म्हटलं ही केवळ पारिभाषिक भाषा जर आपल्या तोंडात बसली सिद्धांताची तर ही सिद्धांत आहेत, पण लोकभाषा नसेल तर लोकाला आकलन होत नाही. आणि म्हणून त्यांची कीर्तन ऐकली. मोहमोड कधी सांग काय करावं. किती माणसाची ते लोकांनी चांगलं म्हणावं, आम्हाला लोकांनी चांगलं म्हणावं. आणि महाराज तुमचा खाक्या वेगळा आहे. हरी सुखे निंदोत हे जन, सुखे निर्दोत हे जन, सुखे निर्दोष सुखे तरी जन. सुखे निंदोत हे जन, न करीत याशी वचन. आदिपिता तो नारायण, वंदू चरण येती सकट. लोकांनी वाढू जन्मज मनोत शिंदळी, परिहावन माळी नवशंबे. म्हणजे लौकिकालाही महाराज तुम्ही जुगारलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज नजराणा घेऊन आले तर काय दिला ठेवा, आम्हा विठ्ठलाची बाबा आम्ही तेने सुखी म्हणा.
महाराजाला हे बी जमत नाही. ठीक आहे, मृत्यू लोकातल्या गोष्टी महाराजाला आवडत नसतील. आपण स्वर्गाकडे महाराजांचे विचार करू. महाराजांनी सांगितलं हे स्वर्ग फिरग आमच्या दृष्टीनं काही नाही. परमेष्टी पदा तुच्छ मानेती सर्वदा, इंद्रपदाधिक भोग भोग नव्हे तो भोरोग. त्यालाही महाराज किंमत देत नाही. त्याच्या पुढे जाऊन विचार केला तर ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतो. ते जर पद महाराजाला दिलं किंवा त्याचं जर महत्त्व सांगितलं तर महाराज तिकडं तरी प्रवृत्त होतील. पण जगद्गुरु तुकाराम महाराज ब्रह्मदेवाच्या त्या पदाला देखील म्हणतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी. हे ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी. तेथे दुःखित जनी झडो देशी. तेथे दुःखित जनी झडो देशी. तेथे चित्त जडे जड देसी. तेथे चित्त जडे जड देसी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. तेथे दुश्चित जनी जडो देशी. देवा, ब्रह्मदेवाच्या पदाकडे आम्हाला जाऊ देऊ नको. काय प्रत्येकाला मोठं व्हावं वाटतं. प्रत्येकाला काय वाटतं, संसारी वैकुंठ पूजवाशी पूज्य रंगनाथ गुरुजीची त्या ज्या कोट्या आहेत ना, त्याचे त्यांनी एका ठिकाणी नमूद केलेले आहे की संसारी जीवाला श्रीमंत व्हावं वाटतं आणि परमार्थिक जीवाला महाराज व्हावं वाटतं. आता हे आपल्या लेवलचा प्रश्न आहे. पण जगद्गुरु तुकाराम महाराजाला विचारेल, महाराज ब्रह्मदेव महाराजांनी ओळखलं. महाराज काय असतंय, जितका माणूस मोठा होतो तितका जास्त दुःखी असतो. पण ते व्हावं असं वाटतं. जितका माणूस मोठा होतो तितका जास्त दुःखी असतो. पण पुढे गेल्यावर मागं सरकता येत नाही. बघा तुम्ही, ज्याला 4-4, 5-5 लेकरं झाले तर हे झाले, मग ती म्हणते स्वामीजी तुमचंच बरं बरं. म्हणजे आता काय बरं, आता पोरांनी धराधरी केल्यावर बिताडात शेमल्यावर आता बरं, आता माघारी शिरता येते का. ठीक आहे, ह्या गोष्टी नश्वर आहेत. हे लोकाचे भोग असतील की परलोकाचे भोग असतील, त्याला क्षय अतिशय दोष आहे. तया पुण्याची पावटी सरे, सवेची नरपणाची उटी उतरे. येऊ लागती माघारे मृत्यू लोका. ते पुण्य संपलं की मृत्यू लोकात यावं लागतं. ठीक आहे महाराज, आम्हाला हे पण लक्षात आलं की तुम्ही ह्या नश्वर गोष्टी, क्षय अतिशय हे दोष आहे. क्षय म्हणजे कधी ना कधी संपतं, त्याला क्षय म्हणायचं. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान झाले किती दिवस, 5 वर्ष आणि 4.5 वर्ष झाले त्याला धकधक सुरू होते. इकडे जाते तिकडे जाते, इकडे येते तिकडे येते. जनावरं राखणाऱ्या गुराख्याला सुद्धा इतकी काळजी वाटत नाही. त्याला वाटतं 2 चापकाचे ठेके दिले की पुन्हा बैल धाणार जात नाही. महाराज मी शेतातली सगळी कामं केली. आमच्या वडिलाचा मला स्वभाव असा होता, कष्टानं जगलं पाहिजे. कॉलेजला जायच्या अगोदर शेतात कामच केलं पाहिजे. शेती घरची मोठी होती, सगळ्या कामात माणसानं कार्यक्षम असलं पाहिजे. अगदी जर आगल हाणणारा माणूस जर पक्का असेल, नांगर वळाला ना, नुसती कडी वाजली की बैल तासाला जातो. इतकं वचक असला पाहिजे.
आणि ती काय इतकी गरब बैल वळेपर्यंत पेंट हाणून कडी घालून तासाळ बैल की पटकन आगलीवर चढलं पाहिजे. आगलीवर गेल्याबरोबर नुसता चावून केला 10 बैल नांगर पर 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 10 काय त्याला बी जमतंय, वाटतंय की ही बैल माझ्या ताब्यात आहे. पण 4.5 वर्ष झाल्यानंतर त्यांना वाटतंय हे शिंगर कुठून कुणकडे जातील काही पत्ता नाही. कोणत्या वेळी रात्री जातील का पहाटे जातील का दुपारून जातील का रात्री जातील काही सांग. आता तुम्हाला तिकडे आठवलं असेल, मी आपल्या नांगराचं सांगतो. इतकं कठीण आहे म्हणजे क्षय आहे. आणि अतिशय म्हणजे कसं, एका गावाला एक क्लास 1 ऑफिसर होते. त्यांच्या पत्नी म्हणल्या, सदा तुम्ही खेड्यातली गैरसोय म्हणून मला कधी सासरच्या संक्रांतीला जाऊच दिलं नाही तुम्ही. पण आता खेड्यातली घरं सुद्धा अशी झालीत मानव मस्त. लोकांलाही स्वच्छतेचं महत्त्व कळालं. शहराला लाजवील असले बंगले खेड्यात आहेत. आता मला जायचं आहे ते म्हणजे, पण जायचं आहे तर असं करा. बायका म्हणते इतक्या पैठणच्या जवळ गाव आहे, असला पोतरा नवऱ्याने घेऊन दिला, जायचं आहे तर पैठणी द्या, घेऊन द्या. ती बरं आहे, तिनं 7 लाखाची पैठणी आली. हे काय अभंगातला विषय नाही, पण तुमच्या मालकाने तुम्हाला घ्यावी ह्याच्यासाठी मी बोलले. आणि एवढं आयुष्यात एकदा तरी बायकोची हाऊस करावी. आणि ज्याला हाऊस करणं होत नाही ना, ते स्वामीची आमच्या पार्टी तेव्हा कशाला तिकडं एखाद्याच्या लेकराला हिंमत असली तर माणसाने त्याच्यात उतरावं. हां, फडात उतरायचं असलं तर लंगूट लावली जाते, गेलं पडलं ना आलं काय झालं. हां, आता तुम्ही कंबरच बांधली लंगूट बांधून शिरला म्हणून तुम्हाला सांगतो मी, हिंद केसरी आणि आपली बाजूला सरकलो काय महाराज ताकदीची माणसं. 7 लाखाची पैठणी आणली, आदल्या दिवशी गावात आली. मग सकाळी लवकर उठली, तिच्या मनात एवढंच, मी आता साडी नेसून बाहेर गेले की सगळ्या महिला मॅडम साडी काय छान आहे, पाटाला बरी, पदराला बरी, सुताला बरी, त्याचे जर सुद्धा किती चांगले, सगळे किती चांगले. हे लग्न नाही करून इतकी माहिती जमा करता येईल. लग्नवाल्याला इतकं जर बोललं ना महाराज, बायको म्हणून तिथं कीर्तनातले चरा बोलत होतात. हां, त्यामुळे गप्प बसावं लागतं, आम्हाला बोलू द्या, अलग बोलू द्या, असं किती छान आहे. मग ते म्हणते मॅडम सेल्फी घेऊ, असं करू इतकं म्हणतो. अशा मूडमध्ये ती घेऊन निघाली. मला तेवढ्यात त्याच गावातला एक उद्योगपती मुंबईचा होता, त्याची बायको म्हणली होती की मला यावर्षी गावाकडे संक्रांतीला न्या. ते नाही आलं, पण म्हणली हे बघा साडी अशी घ्या की तुमच्या इज्जतीला शोभली पाहिजे. त्यानं 11 लाखाची साडी आणली. उगा नुसतं ऐकून घ्या, 11 लाखाची साडी आणली आणि ती बाई साडी नेसून अशी रस्त्याने चालली. या 7 लाखावाल्यानं पाहिली साडी. ती बाई म्हणली 7 लाखाची साडी नेसली. ती म्हणली हिला आताच बरी सवड झाली मरायला, इतके दिवस आली नाही ना आत्ताच कशाला आली मरायला. याचा अर्थ तिची 9 लाखाची 11 लाखाची साडी बघितली, हिचा 7 लाखाचा आनंद निघून गेला. ती घरात तशीच परत गेली. म्हणजे यावर्षीचं मुहूर्त दिवस मावळाच्या नंतर आहे, बघू पुन्हा. संसार कसा आहे, क्षय अतिशय दोषाने युक्त आहे. आपल्याला जे मिळाले त्याच्यापेक्षा दुसऱ्याला जास्त मिळालेलं पाहिलं की आपला मिळालेला आनंद जातो. महाराजांना माहीत होतं इहलोकातले विषय असो की परलोकातले विषय असो, त्याला क्षय अतिशय दोषाने युक्त अशा प्रकारचे असल्यामुळे त्याच्यात काही स्वारस्य नाही, म्हणून महाराजांनी ह्या गोष्टी नाकारल्या. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पुढे आलेल्या लोकांनी विचारलं, महाराज सगळ्या गोष्टी सोडा, पण शाश्वत स्वरूपाचा, सच्चिदानंद स्वरूपाचा, अविनाशी स्वरूपाचा जो मोक्ष आहे आणि त्या मोक्षाला तुम्ही नाकारता कशा. मी थोडं आपण पुन्हा बघितलं महाराज, मोक्ष पदे शब्द आहे, पद नाही, हे बहुवचन आहे. काय आहे मोक्ष केली आकाराने, मोक्ष दोष केले आकाराने,
मोक्ष जो आहे ते इतका सोपा नाही. मोक्ष जया ज्ञानाशिवाय मोक्ष म्हणून मिळत नाही. ज्ञानदेवती कैवल्यम हेतु शास्त्रेशी दिंडी महा ज्ञानदेव ज्ञानात येव इथं आलं. मग कोणत्याही कठोर व्यंजनापुढे मृदू व्यंजन आले असतात. ते कठोर व्यंजन ज्या वर्गात आहे त्या वर्गात पहिले म्हणजे तिसरे काय बघा, ही मूळ तयार असल्याशिवाय अभंगाचा अर्थच कळत नाही मला. म्हणून त्याला लावायला सगळं असं हे पक्क असलं पाहिजे. ज्ञानदेव नाही, ज्ञानात येव, ज्ञानानेच मोक्ष मिळतो. इथे शास्त्रेषु दिंडी महा शास्त्राची गर्जना आहे आणि ते ज्ञान मिळवणं एवढं सोपं नाही मला. जया ज्ञाना लागी गगने घेता ती मलविक्षेप आवरणादी दोषाची निवृत्ती झाल्यानंतर साधन चतुष्ट संपन्न होऊन श्रीगुरूच्याकडे जाऊन सेवा केल्यानंतर तेही श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू श्रीगुरू असावेत. आणि मग तिथं झाल्यानंतर मग तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सखा, मग अपेक्षित फुले सांगितले कुसले जेणे बुधले अंतकरण संकल्पाने. याच वेळेला ते ज्ञान मिळत असतं महाराज. ती सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. आणि त्या ज्ञानाने मिळणारा मोक्ष त्याच्यात बी स्वरूप काय स्वरूपता, सायुज्यता, समीपता, सलोकता ही आणि बाकीची पुन्हा स्वर्गाधिकाची हे महाराज तुम्ही या सगळ्याला नाकारलं नाही नुसतं तुच्छ. काय समजलं? महाराजांचे शब्द महाराज तू कोणी घेतले बस. बघा मोठी माणसं तोंडातून निघालेल्या शब्द त्याची अवहेलनाही होऊ नये आणि त्याची अतिशोक्ती होऊ नये इतके जपून शब्द असतात. आपलं कसं आहे, आपण कुणाला गुरुजवळ चढवितो आणि कुणाला आपटून देतो हे आपल्याला कळत. दोन बायका बसल्या होत्या. मग ज्याच्या त्याच्या बाईला आपल्या नवऱ्याचा स्वाभिमान असतो. आमच्या एका गावात एक जण दारू पेत होता. जमिनी विकली, घरी विकलं, सगळे विकलं, झोपडीत राहिला. त्याच्या बायकोचं नाव आहे रुक्मिण. मी म्हणलं रुक्मिण त्या दिगंबरला काय अक्कल आहे का? महाराज तसं बोलू नका, जाईना पेस्ट पण मालकाचा माझा एवढा उचक आहे म्हणलं गावात. माझ्या नवऱ्याला बघितले गावात थर कापत आहे. म्हणजे नवऱ्यानं फार भिकायला लावलं तरी कोणत्याही बायकोला नवरा आपला कमी वाटत नाही. हे वाटत नाही ह्याच्यावर तुमचं चाललंय. आताच्या पुरी बघा थोडा नवरा लगेच डिवोर्स. ही तुम्ही जुनी माणसं आहेत, लई नशिबन अंगठे बहादर गडी पण नुसतं असं केलं की बायको डोळ्याच्या रोखात आहे. आता लय अवघड आहे. अगोदर तर मिळायलाच पंचायत. महाराज आपल्याला फिरणाऱ्या लोक काहीच विचारत नाही. भागवतात 10व्या स्कंदात काय, 11व्या काय, 12व्या काय, काही नाही विचारत. कीर्तनाचा फक्त म्हणतात महाराज तुम्ही फिरतात, आमच्या पोराला पोरगी बघा. एक जण तर पट्ट्या म्हणला महाराज नुसतं नारळ मुलगी एवढेच. ती म्हणला महाराज नुसतं पोराचं जमवा, मी आयुष्यभर विणं वाजवीन म्हणलं. मग मी असे विणेकरी शोधतोय. लेकरू रडलं ती बरं झालं. लोक म्हणले असते महाराजाचं कीर्तन झालं पण कोणी लहान लेकरू सुद्धा रडलं नाही. ते त्याच्या आईचे आणि त्याच्या तुच्छ. एक शब्द ऐकले का? थोरांचे शब्द असे असते की आपल्या शब्दातून कोणाची अवहेलना होऊ नये आणि कोणाच्या पात्रतेपेक्षा अतिशोक्ती होऊ नये. आपल्या शब्दातून जर कोणाची अवहेलना झाली लोक थांबत नाहीत महाराज. कुणी बी असलं तर बेजार करते, नाही चालत. आणि ज्याची पात्रता नाही त्याचं जर कौतुक केलं तर लोक त्याच्या भरी पडून फसतात. लोक म्हणून संतांचे शब्द म्हणजे कोणी घेतले
तसं मोक्ष आहे. या मोक्षाला महाराज तुच्छ म्हणतात. काय समजतात? कसले कुणाला तुच्छ म्हणले महाराजांनी? मोक्षाला. इतकं सोपं नाही महाराज. मोक्षाला तुच्छ म्हणणं एवढं सोपं नाही. आपला हरिपाठ आपण घ्यायचं झालं रिवर्स फर्स्ट रिवर्स फर्स्ट रिवर्स फर्स्ट होतं. नुसता 27 अभंग आहेत हरिपाठातले. सुंदर ते ध्यान सोडून देवाचे द्वारीपासून जे जे रामकृष्णपर्यंत 9, त्रिवेणी संगमीपासून हरिवंश पुराणांपर्यंत 9, नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी इथून सर्व सुखगुडी सहिष्ठापर्यंत 9. आणि हे 9चे टप्पे कसे पाडायचे पहिला ते कीर्तन आपल्याला अलग लक्षात. एवढं लक्षात राहणं आपलं कठीण आहे. आणि मोक्षाला तुच्छ म्हणणं एवढं सोपं आहे का? पण असू द्या, याच्यावर लई वेळ घेण्यापेक्षा लोकांनी विचार कशामुळं महाराज तुम्ही कशामुळे मोक्षाला तुच्छ? जगाच्या रीतीपेक्षा आपलं काही वेगळं असल्यानं लोक शंका घेतात त्याची. आमच्या गावात एक आमच्या मोठ्या भावाच्या बरोबर एक पाटलाचा मुलगा होता. त्याने 10वीलाच लग्न केलं. 10वीला असताना मग ते पाटलाचा पोरगा मग टेरिलिंगचा शर्ट. त्या टेरिलिंग म्हणजे आता बघा तुम्ही 40 वर्षापूर्वी टेरिलिंग शर्ट असणं म्हणजे किती म्हणतात. तुमची लग्न कशी म्हणजे टेरलिंगवर झालेत का वडवणीच्यावर झालेत? मला लई महत्व. मला त्याला हँडू शँडू घड्याळ ते रेडिओ असायचं एवढा. मला सांग चाललं ते मळवट भरलेलं आणि ती कटार. त्या काळात ही मंडळी पुन्हा निघाली. त्या काळात असं बाशिंग होतं म्हणजे पोळ्याच्या बैलाला जशी डाल घालतात ना तसे असते. त्या बाशिंगाला असं चाललेलं असायचं. ते बाशिंग बाजार द्वारा बी पक्का नव्हता. मला पटका असायचे. पटक्याच्या शेवटच्या पदरानं आवळायचं. जणू काय दार काढायला म्हशीला बहाला घातला. कार्यक्रमच वेगळा असायचा. म्हणून असं ते थाटात ही ते त्याचं लग्न झालं गेलं. मग त्याच्या मित्राला बी पाहुणे आले. ते मला नाही करायचं लग्न. मला नाही लग्न करायचं. मला ते राजेंद्रचं लग्न झाले. काय ताट भांडीन फेंडीन ताटल्या नामकन तमकन बकेटन आलमारीन फिरवाय हे क्वाटन फिटन सगळं घेईन ते हे ॲडमिट असं काय बसलं म्हणून रोज पोतीवर झोपतो. हे लग्न केलं सगळं भेटेल. मग बापानं सांगितलं आईनं सांगितलं ते ऐकं नाही घेतलं. का ना काही पोलो करून नाही ह्याची पावली हार पहिली म्हणून त्याची मागं मागे घेतली. त्यानं ठरवलं नाही लवकर तर रस्त्यावर उभं राहायचं. कोण काय नावं ठेवून सांगता येत नाही. मग शेवटी आमच्या भावाला म्हणले तुमच्या वर्गात त्याला विचारा बरं कशामुळे लग्न नाही करायचं म्हणते. त्यानं सांगितलं मी ह्याच्यासाठी लग्न करणार नाही. मला कलेक्टर व्हायचं. काय म्हणणार? मला कलेक्टर व्हायचं आहे. आणि कलेक्टर झाल्यानंतर माझी जी उंची असणार आहे तेव्हा म्हणजे पाटलाचा राजेंद्र राहणार नीट डुबीवर दिसेल मी कलेक्टर असेल. त्याच्यामुळे मला हे आताचं नको. आणि ते कलेक्टर झालं महाराज. त्याची बायकोसुद्धा आता ॲडिशनल कलेक्टर आहे. तुमचं काय काम असलं तर मला सांगा मी आलं का लक्षात? त्याला विचारलं का नको? त्याने सांगितलं मला कलेक्टर व्हायचं. महाराज मोक्षाला तुम्ही तुच्छ का समजता? महाराजांनी त्याचं उत्तर सांगितलं. आम्हा जन्म घे मोक्षपद तुच्छ केले आकाराने आम्हा जन्म घेणे युगायुगे आम्हा जन्म घेणे युगायुगे आम्हा जन्म घेणे युगायुगे आम्हा जन्म घेणे
मोक्षपदाचा नाकारलंय, त्याला तुच्छ समजलंय, त्याचा तिरस्कार केला, त्याची उपेक्षा केली, त्याला कवडी किंमत तुम्ही देत नाही. लोक तर त्याच्यासाठी इतके तत्पर आहेत. महाराजांनी त्याचं कारण सांगितलं की आम्हा जन्म घेणे युगायुगे, आम्हाला प्रत्येक युगामध्ये जन्म घ्यायचा आहे. का? मोक्ष मिळाला, मुक्ती मिळाली की वास पुढे जन्माला येणं जाणं खुंटलं. तेच वय 54 का सांगा, पण ऑन ड्युटीवर असल्यावर कॉलेजमध्ये जात आहे, वर्गावर जात आहे, काय त्याची पोज असते, सर 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 सर, इन शर्ट बेल्ट, सर सर सर. आणि त्याच सरने जर व्हॅलिडरी घेतली, मुदतपूर्व पेन्शन घेतली, तर ते सर कुठेतरी दिसतेत बसलेले, कुठं दवाखान्याच्या पुढं, देवळाच्या पारावर. आता त्यांना वाटतंय आपण कॉलेजमध्ये जाऊन शिकू. आपण आता काय केली, मुदतपूर्व पेन्शन घेतले, मग त्याला शाळेत नाही जाता येत. महाराज म्हणतात आम्ही जर मोक्षाच्या नादी लागलो, पुढे या मृत्यूलोकात येता येणार नाही. या मृत्यूलोकात यायचं आलं असलं तर कशासाठी? आम्हा जन्म घेणे मोक्षपद तुझे केले या कारणे. कोणत्या कारणाने? काय बघा, व्याकरणामध्ये कारणेसाठी स्तव चतुर्थी, पासून पेक्षा वाचून खेरीत पंचमी, हात मध्ये ठाई सप्तमी. आता महाराज समोर आहेत, ते नवले महाराज समोर आहेत. आता हे व्याकरणातले मास्टर मंडळ आहेत. मी दुसऱ्या कीर्तनात एवढं काढत नाही. सवासनी पुढं हळदी कुंकाचं पंचपाळण न्यावं, सवासनी नाही तिथं आपकोणी पंचपाळण. आपलं चुकलं तर त्यांच्याकडून काही मार्गदर्शन मिळेल. आता आम्ही 86 साली घोकलेले आणि रोजच्या व्यापारात तिकडे काही बघणं होत नाही. म्हणलं समोर ठेवल्यानंतर बाईनं कणगीतली ज्वारी सोपात टाकावी, म्हणजे खडेखुडे निघत असते. उठली तशी दळण गेली तर नवरा म्हणला मला मुतखडा झालाय. असं दळलं त्याच्यामुळे आम्ही आपलं सुपात टाकण्यामुळे विठ्ठला विठ्ठला देवा कारणे देवासाठी हे की नाही, देवा कारणे भावत असतात द्यावी नलगे फारसे वित्त झाले कचित तरी बहुत का, एवढ्यासाठी नका करू. आता कशासाठी? मोक्षपद तुच्छे केले या कारणे. कोणत्या कारणांसाठी केले? महाराज म्हणतात आम्हाला युगायुगामध्ये जन्म घ्यायचा आहे, प्रत्येक युगामध्ये. नुसतं म्हणतात नाही, जन्म घेतला. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. पाठी मागे डोळे दाखवून उभी ती जणी, पाठी मागे डोळे दाखवून उभी ती जणी, पाठी मागे डोळे दाखवून उभी ती जणी, पाठी मागे डोळे दाखवून उभी ती जणी. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ते जनी. कृत त्रेता द्वापार कली 4 युगामध्ये प्रल्हाद, अंध, उद्धव आणि नामदेव महाराज आणि त्या नामयाचे तुकाराम महाराज. युगायुगात आम्हाला जन्म घ्यायचा आहे.
महाराज कशाला नादी लागता ह्या जन्माच्या? आपले कर्म आहे. तुला कशाला खाती पंढरी आठवली रे म्हणतात माणसं. म्हणजे लोकांनी महाराज इतकं कमी समजेल ना. आपल्याकडे माणसाची शब्दाची रचनाच अशी महाराज माणसाला परमार्थ करायची तलपच होऊन. एखादा जर इकडे गेला ना तुमच्याकडे शिकायला ते गावातून कधीपासून शिरला तर ह्याच्यात म्हणजे लय गर्दीतून मुरकंड मारला. एखादं काम जर बंद पडलं झालं भजन. एखादा माणूस एखाद्या विषयावर सविस्तर बोलला लय कीर्तन लावलं हे. एखाद्या माणसाचं काम होऊ द्यायला एखादं होऊच दिसेल त्याला पक्का गुरु भेटलाय म्हणून. गुरु म्हणजे ज्याला वाटोळ नीट करता येईल त्या म्हणजे कोणती व्याख्या कुठे येते. हा गावात दिंडी जर आली ना मला तर भजनी म्हणून दिंडीला आडवं जायचे. सरळ नाही सरळ म्हणा दिंडीचं स्वागत करायचे. पण आपले शब्दच असे. देव 15 मिनिटात तर दर्शन झालं म्हणजे देवापाशी जास्त थांबू नये. आणि तमाशाला गेला का नाही काय सांगावं पहाट हालूच वाटा ना तुझे मुलांजवळ आले नाकाकडे जायचे म्हणून तू का म्हणे पाप का म्हणे नाडन पाप असं मला सांगायचे कारण आहे. महाराज जन्माल्याने किती दुःख आहे. आता आपल्या वेळेत कीर्तन बसवायचं किती दुःख आहे. काय सांगू गरबीची आता ना म्हणजे भोगिता नारायणा मळ काय महासमोर जाणार तुझं क्षण आल्या तसे की नाही. मदालसा सांगते महाराजांच्या नाटाच्या अभंगात आहे. अनेक ठिकाणी वर्णन केले. गर्भवासाचे दुःख गाडी पुढे सांगवे ना आहे की नाही. किती अवघड आहे या जन्मात किती अवघड आहे महाराज. आणि तुम्ही कशासाठी म्हणून पुन्हा जन्म घ्यायचा म्हणायला लागला उगाच कशा. महाराजांनी सांगितलं तसं नाही. जन्म घेतल्यानंतर त्याच्यात आम्हाला काय अपेक्षित आहे. जन्माला आल्यानंतर आम्हाला सर्वश्रेष्ठ असणार भक्ती सुख आम्हाला अनुभवायचं. भक्ती सुख महाराज म्हणले इतर सुखाला क्षय अतिशय आहे. समाधी जरी लागली तरी समाधीचं उत्थान आहे. चांगदेव 1400 वर्ष समाधीवर जागला पण शेवटी समाधीत गेलं लक्षणीय योगी पाहते भक्तीचं सुख फार श्रेष्ठ आहे. महाराज तुम्ही कशाला या भक्ती सुखाच्या नादी लागला. डोंगरात जायचं ध्यान करीत बसायचं. महाराजांनी सांगितलं अरे भक्तीचं सुख काय. विटे आईसे सुख न हे भक्ती रस ते विटणार नाही सुख. महाराजांनी बऱ्याच वेळा लोकभाषेतले शब्द वापरले. खूप त्याचं कारण आहे की असं कीर्तन चालू होतं एक जण कीर्तनात झोपाय. त्याला म्हणले का रे झोपतो. ते मला सांगतोयच तसा. ते मला सांगतोय तसा म्हणजे काय झालं 1.5-2 तासात एक सुद्धा अक्षर मला कळालं नाही. उगं वाटलं आडवं पडावं पण ती नारदाची गादी त्याची कमीपणा होईल म्हणून मोठी जीव धरून राहील. तुम्ही बघा कपिल कनाद गौतम पतंजली शास्त्रकार श्रेष्ठ आहे. त्यांचं भजन होत नाही. ज्ञानवंत कोवळ्याचं भजन होत मला. त्याचं कारण आहे ते सिद्धांत त्यांनी लोकभाषेत मांडले. जो सिद्धांतांच्या पंक्ती लावण्यासाठी बुद्धीची घमेंड जिरती महाराज हे सिद्धांत लोकभाषेत. तुका म्हणे कैची किंवा कोटी जीव निराळा काय लोकभाषा त्यांची संतांची. आता आवसन पुन्हा असं कुणीतरी म्हणेल का. हां तिला खेड्यातला का काय अमावश्य. पण माऊली ज्ञानोबा लिहितात मग पुनवे होणी जैसे शशबिंब दिशे दिशे हरपत आवसे नाही चिवळी 56 भाषेचा केलाशे गौरव. अरे प्रत्येकाला वाटलं पाहिजे याच्यात मला काय. हे बघा लोकात वागायला लोकातच मिसळलं पाहिजे. लोकांच्या पातळीत गेलं पाहिजे. लोकांच्या एकदा काय झालं भावकीतच खून झाला आणि वस्तीवर खून झाला.
ते एसपी आले आणि त्यांनी मग साक्ष अक्ष अक्षसहित असेल तर साक्ष, नाही तर नाही. अक्ष म्हणजे जवळ आणि साक्ष. तिथे म्हातारी होती. म्हातारीला विचार, आजी खून झाला त्यावेळेला टाइम कोणचा होता? आजीने सांगितलं, काय साहेब याडे मला असला टाइम कोणावर तरी यावा. एसपीच्या लक्षात आलं इंग्रजी याला कळत नाही म्हणून आपलं चुकलं. ते म्हणलं, आजी ही ज्या वेळेला खून झाला त्याला वेळ कोणती होती? वेळ साहेब असली वेळ कोणावर तरी यावी. मग साहेबाच्या लक्षात आलं ही रानातली माणसं. मग साहेबांनी सांगितलं, आजी खून झाला त्याला कोणता वकूत होता? मग म्हातारी पटकन उत्तर दिलं, चिकटनं डोसक्यावर होतं. साधू संताला माहीत आहे की लोकभाषा महत्वाची आहे. सिद्धांत शास्त्राचे साहित्य सोनियाच्या खाली काय मौलीची भाषा आहे हे सगळं असतं. 18व्या अध्यायातलं मंगल वाचायचं झालं ना, यांना जय जय देव निर्मळ निजे जगनाखिल मंगळ जन्म जनाजर जाळ प्रभंजन हे जर वाचायचं झालं ना, मराठी एम ए झालेल्या पोराला संता घ्यावी लागेल. हां, काय साहित्य. पण एवढं असलं तरी त्यांनी लोकभाषेला मात्र प्राधान्य दिलं. हां, तसं माऊली महाराज म्हणतात, विटी आईशे सुख विटणं कळलं का? विटणं बघा, आपल्या लोकांना माहिती आहे उन्हाळ्यात सकाळी बायकोने पिठलं करावं, ह्याला आवडते म्हणून. मस्त कांदा पिंदा टाकून, शेंगदाण्याचं कूट टाकून, करजीचं तेल टाकून असं तव्यात घट. ती काय फिरपीचं पीठ नाही, काय नाही, हरभऱ्याचं डाळीचं पीठ घट पिठलं खेळ मालकाला आवडते. मालकाला आता पंढरपूरून येते, आता पैठणून येते, केलं आई ती तिकडंच पाहुण्याच्या लग्नात थांबलं तिकडं. आणि आलं ती 5 वाजता आलं, महिना चैत्र महिन्याचा. आणि त्याने फोन केला बायकोला, त्याला भूक लागली, कुठे आहेस तू? ती म्हणली, टोपल्याखाली पिठलं आणि भाकरी ठेवली, तुम्हाला आवडती, शेंगासुद्धा भाजून ठेवल्या त्या, थोडे गाजरही काटून ठेवले, थोडे हे पिकं काकडी, बस कशाला समजा. त्याला काय लक्षात द्या. ती म्हणा काही नसतं ते मला पिठलं पाहिजे. ते येऊन त्यानं बघितलं, टोपलं बाजूला काढलं, भाकरी घेतली, पिठलं. तर पिठलं विटलेलं, नुसतं विटलं नाही, इटून फतफत झाले. कसं झालेलं? इटून फतफत झाल्याचा अर्थ ते पिठलं नुसते विटल्यावर वास येतो, पण विटून फतफत जर झालं ना त्याच्यात असं पू निघाल्यासारखं बटबट 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 करत. जसं महाराजांनी सांगितलं, संसार असू द्या नाही तर मोक्ष असतं, ही विटणारी गोष्ट आहे. हां, संसारात आता कसं इटून पतपत झालं ना, लग्नाच्या टाइमला ती मळवट काय कटारण, पुन्हा ती हळद लागलेली, पुन्हा ते काकण, पुन्हा सगळं बुटवून स्वाक्षण रडी पाय दिसते बाय रडी रडी. तिची मंडळी, ह्याची मंडळी, छोटे ते फोटोवाले एवढे चॅप्टर आहेत मला, असं तीनदा वाकत आहेत पायात. आता कुत्र विचारायचं नाही, हे काय ह्याच्या स्वर्गात पाठवायचे काय? पण त्यांची त्यांना बिल करायचं असते. कोणची आयडिया आहे मला, समाज कसा आठवायचा. आणि आपण मग अल्बम ती भारी दाखवायचा. आणि बिल किती झालं? 11,000. आता लोकांच्या करडी काढायला. आणि मग एकदा का संसाराला लागला, 2-3 मुलं बाळ झाली, पोरं कामाला लागली, पोरं कोणी बघा नाही गेले. मग पिठलं कसं उठून फटफट झालं, नाक मुक गळू लागले, श्वानापरी गती झाली, अवघे करते आता इटून फटफट झालं. एक मी बोल ग बघा आता इटून पत झालं समजायचं. आता बघा कोण कोण इटण्यावर आले आणि कोण इटून पत झाले. महाराजाला माहीत आहे नाशवान आहे, म्हणून महाराजांनी सांगितलं भक्तीचं सुख असं विटणार नाही. भक्तीचं सुख चिरंतन आहे, सुख आहे. हा
जीवन सुख आहे. अरे काशयाशी व्हावे आम्ही जीवनमुक्त. वैष्णवाचा दास झाला नारायण. मोक्ष मिळाला तर देवाजवळ जाता येतं आणि भक्ती केली तर देवाला राबवता येतं. हे भक्तीचं सामर्थ्य आहे. पण महाराजांनी सांगितलं आम्हाला नको, त्या मोक्षाला आम्ही म्हणून नाकारले. विडे आईसे सुखन हे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी पुन्हा 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 घेई नमी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधाव्या. हे बघा हे चरण बायका जर बोलताना जरा जपून बोलायचं. मी खरं सांग तर नाही बायको करून आम्ही अड विचार करतो. तुम्ही किती विचार करा. पुन्हा हे म्हणतात आम्हाला ती भांडतील ही करतील काही ती लय आवडे मला. एका पोराचं मला मी लग्न जमलं आणि त्याला एका देवस्थानावर ठेवलं. मी तिकडून येत होतो तर ते असं हे जरूर बनेलच होतं आणि त्याच्या गळ्याकडनं जरी गेली त्याला इथं टवका निघाला. असं टवका निघाला त्याचं रक्त थोडं निघालं. मी म्हणलं काय झालं. तेलाच विचार ही खेळ सोपा नाही महाराज. उगा कबड्डी कबड्डी काही जायचं मधून दम छाटून यायचं इतकं. मी त्याला म्हणलं काय झालं. ते म्हणलं तिलाच विचारा. आता मीच लग्न जमिले इकडे काय झालं की ते म्हणले महाराज तुमच्या पुढे खरं खोटं बोलता येत नाही. त्यांची माझी सकाळी दारादारी लागली म्हणजे माझं नख त्यांना लागलं त्याच्यामुळं असं झालं. म्हणजे येडे तुला कळत नाही का काय. ते म्हणजे महाराज कळतं पण भांडण झाल्यावर कळतं. मी तिचंच एकटीचं सांगत नाही. रोज घरात असंच आहे. कळतं पण झाल्यावर कळतं. मग युट्यूब फतफत झालं तर काय झालं. हां महाराज म्हणले अरे भक्तीचं सुख तिरंतर आहे. मी कशासाठी बोलतो बायको बरोबर जवळ बोलताना त्याला जपून बोलत जावं. काय का नाही. आजच्या कीर्तनातून काही नाही कळलं. आतापर्यंत तुम्हाला बरंच कळालं. हे बी कळायला राहते. जपून बोलत जाऊ. काय जपून बोलत जाऊ. आपल्या बायको जवळ दुसऱ्या बाईच्या हुशारीचं कधी कौतुक करू. तसं केली की तिची तळपायची आत मस्त. भगवान शंकर नेहमी गीता 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 करायचे. पार्वतीला जमाना नाही ते. पार्वतीने सांगितलं गीता गीता काय करता आहे काय. महाराज बायको वागवायला सुद्धा महाराज नॉलेजच लागते. या येडेगाबळ्याचं काम नाही. वयात आलं म्हणून लग्न झालं जमाना घेऊन हाणामारी केली. ते काय संसारातला अर्थ आहे का काय. बायको वागवायला सुद्धा सोपं आहे महाराज. मला लहानपणी लग्न बघायचं लय नाद होतं महाराज. मग म्हणलं हे खेळ आपल्याच्यानं काय जमायचं नाही. आपल्या आता तुम्ही बुक ठोकून शिरला. धन्यवाद तुम्हाला तुमचं कळलं. काय गीता गीता काय लावलं गीता. महाराज उत्तर असं दिलं पाहिजे की ती पण खुश झाली पाहिजे. मला असं वाटतं हे लग्न होण्यापूर्वी ह्या पोरांना ग्रस्ताश्रम शिकविला पाहिजे. समुपदेशन केलं पाहिजे. त्यावेळेला भगवान शंकराने उत्तर ते हरमने नेजीचे देवी द्यायचे स्वरूप दिजे तैसे नित्य नूतन देखीचे गीता प्रथम. अरे ह्याला नित्य नितन पण आहे. हा गंगेच्या पाण्या काय पारसे पण असे माऊलींचे शब्द मला असं भक्तीचं सुख असं पडत आहे. वर्षाकाळी सरिता चढू लागे पंडूचता तैसे नित्याने भजता श्रद्धा दिसे. आणि म्हणून असं भक्ती सुख आम्हाला अनुभवायचं आहे. म्हणून आम्हाला मोक्षाची गरज नाही. दुसरी गोष्ट जी पोरगी फुकट करून घेतली ती नीट नांदते मला. ते हुंड्याच्या राडत जातो. आता पुढच्याला तर कटा बचेल ना काही नाही. मिळाली एवढी बात गवलं तेवढंच पावलं. पण जिला सासरवाडीची जमीन आहे अगर जिच्यात हिंमत आहे कचून बोलतच नाही. उगा तुम्ही निरीक्षण करा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात भक्तीचं सुख अनुभवण्यासाठी नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती व्हाव. मी भक्त तुझ देव ऐसे करी दावी रूप मज ठेव दे चरणावरी.
महाराज म्हणता देवा लक्षात ठेव, तुला आकारालाच आणलंय कुणी, कुणी आणलंय रूप धरिला कार, हाती रूप धरिला कार, देवा हाती रूप देवा हाती रूप धरिला कार, निदुनी राकार हो त्यासी, निदुनी राकार हो त्यासी, धरिला कार, निदुनी राकार हो त्यासी, हिंदू हो हे देवा हाती रूप धरिला कार, निदुनी राकार हो त्यासी, निदुनी राकार हो त्यासी, देवा हाती रूप धरिला कार, निदुनी राकार हो त्यासी, निदुनी राकार हो त्यासी. धरविलाय, धरला नाही, धरविलाय. मी मुद्दाम विचार केला म्हणजे वेलांटी आहे का तसंच बिना टोपीचे बघा म्हणून नाही विचारलं. धरविला, हा देवाला आकार धरायला कुणी नाही, आणि याला रूपावळी करून खळी हरिदासी. हे बघा बस माहेरची जमीन असावी पोरगी, नानतानी महाराज असं चुकून बोलतच नाही. तिला माहिती, त्याला अंडरपॅन्ट सुद्धा माझ्या बापाने दिली, ती काय कुचून म्हणते. त्याचं नाही माझं, हे कच्ची गोष्ट नाही, मला काय कळत नाही तर मला काय पडत नाही. मी म्हणून पदरात पडून घेतले. बाई म्हणजे कशाला इतकी बांधते का नवऱ्याला, काय करू आता, पदरात पडलं गोड आणि हसून करते गोड. हक्क आहे. महाराज म्हणता देवा असं बोलू नको, तुला आकारालाच आम्ही आणले, तुला नाव नव्हतं, तुला रूप नव्हतं, आणि याला रूपाबुळे किंवा आला नावा रोपा, तुका म्हणे झाला सोपा, त्याला आकाराला आणलेले. आणि तो आकाराला आणल्यावर मध्ये सोडून देऊन जमतंय का? हे बघा, म्हणजे प्रयागराजला जायचे, कुंभमेळ्याला जायचे, कुंभमेळ्याला जायचे, कुंभमेळ्याला जायचे. बायकोला मला चल तुला यायचं का, चल तुला यायचं का, गेली मध्ये आणि आंघोळीला दिली आणि गर्दी झाली, बेरेगे ठिकडे इकडे झाली गर्दी, चंद्राच दिली बायको सोडून, आला इकडे बसून, जमल का तिच्या? पोलीस स्टेशनला जाते, चौकशी करते, करते. 1.5 दिवस बायको सापडलीच नाही, आणि पुन्हा बायको सापडली. जेव्हा तिनं बोलायला सुरुवात केली, मी नग म्हणत होते तुम्हाला जोर आला, नग म्हणत होते तुम्हाला जोर आला, किती पडले, किती लागलं, काय झालं, 1.5 दिवस तुमचे कसं जमलं तुम्हाला? हा, दुसऱ्याचा नवरा असता त्याच्या डोळ्याचं पाणी तुटलं नसतं, की पालता परिवेश हाय का ह्याच्या डोळ्यात असं बोल का? बघा, नवऱ्याला नवरे पण कोणामुळे येते, त्यात अगोदर म्हणते पोरग बघायला. काही काही पोरं आता 40-40 वर्षाची पोरग बघायला. पोराने बी लई पुरी बघून महाराज. आणि आता मी पोराला विनंती, तुमचं काय करिअर बनवायची ती बनवा, पण अगोदर जोपर्यंत हुरड्यात जेवरी तोवर मी जाईल. एकदा भेड झाली मग त्याच्यात मग नुसत्या घुगऱ्या करून खायच्या. आता महाराज कित्येक जण म्हणतात महाराज मुलगी बघा, मी म्हणतो पोराचं वय काय,
महाराज 34. म्हणलं नाही आता नुसत्या घोगऱ्या करून आमचं लईच पोरं माझं करिअर बनवायचे. काल मला एक जणांनी फोन केला, महाराज 20 एकर ऊस आहे आणि पोरग स्पर्धा परीक्षा देत होतं पण काय त्याला जमलं नाही. एखादी मुलगी बघा म्हणलं वय किती, म्हणलं आहे 37. आता घोगऱ्या शिंदेबाई लय घोगऱ्याकडे जेव्हा आत्ताच आमच्या घरी विषय झाला. मला सांगायचं कारण त्या ठिकाणी असं आहे, महाराजांनी सांगितलं, आम्ही त्याला आकाराला आणले. आता तुला निर्गुण निराकार होता येणार नाही. वेळ संपली म्हणून मला शब्द सांगून पुढे जावं लागेल. हां, आता तुला निराकार आम्ही होऊ देणार नाहीत. आता तुला राहावं लागेल. कबूल केलं त्यानं. बघा आता सापडली गावाकडे जावंच नाही, तुला सोडून इकडे बघणार. मग तिला काही विश्वास नाही, तिनं धरलं त्याच्यात वाटला. तो तर निष्ठा सोगान काष्टाचा हातात आला. त्याला पाहिजे मागून एक हात झाला पण लाडकून ते. महाराज म्हणले तुला देवा आत्ता तुला निर्गुण होऊ देणार नाहीत. देवानं सांगितलं. मग कसं करू म्हणले, काहीतरी चांगल्या 4 माणसाकडून शहाण्या माणसाकडून सांगितल्याशिवाय ते ऐकत नसते. मग शहाण्या माणसाकडून कोणी सांगितलं, पुंडलिकरायाला सांगितलं. पुंडलिकरायाने विचारलं काय करावं. मूड पापी जैसे तैसे तरी काशे लागून तो विटीवर उभा राहिला. आणि मग तर अजून तसं युगे 28 विटीवर उभा वामंगर दिवी शोभा पुंडलिकाचे भीती परब्रह्म लेगा चरणी वायवी मागू धरी जगा. महाराज लय दाखवू महाराज नेनो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले भक्त पुंडे देखील उभे केले विठेवर. आणि महाराज म्हणले विठेवरती उभा राहिले. आम्ही त्यांच्याकडे पाहिलं आम्ही 9 मिनिटं शिल्लक राहिले. महाराज म्हणले आम्ही त्यांच्याकडे पाहिलं. देखिला देवादी देव बडवा समाधान जीवा पाहता वाटी गे माई. देखिला माही देवाचा देव फिटला संदेह निमाले तुझे पण. एकदा त्याला पाहिला नंदाचा नंदन पाहिला नंदाचा पाहिला नंदाचा नंदन 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 पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदिल मन तेने वेदिल मन पाहिला नंदन पाहिला नंदाचा माऊली ज्ञानोबरायत म्हणतात देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कासया तेजिन प्राण आपुलगी माये असे धनीवरी आपुले माये मंगतो श्री हरी गीत गायन गे माये. महाराज म्हणतात भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद हरे रंगरी पद्मी नचकेन ततकिम. जोपर्यंत देवाच्या पायावर आपली चित्तवृत्ती रंगत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही. मी बोलतोय असं नाही, महाराजांचा शब्द आहे. मृदंग सुद्धा म्हणतो धिगतांग बोल. व्याकरण काय म्हणतंय तांधिक त्याचा धिक्कार असो त्याचा धिक्कार असो कोणाचा ज्याचं मन देवाच्या पायी रमलं. महाराज म्हणतात माझं मात्र मन भगवंताच्या पायी रमलं. तुका म्हणे
चित्त निवांत राहिले ध्याई ते पावले विठेवरी अशी तोडकी मोडकी सेवा या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी प्रभू रामचंद्राच्या चरणी समर्पित करू. एकदा विठोबारमय भजन घेऊ. एक दोन शब्दाचे सूचना देऊ. माऊलीचं भजन होईल. शेवटी महाराजांच्या शेवटची चाल होईल आणि पुन्हा जी होईल जी होईल ती होईल अगोदरच झाले जे होईल का नाही झालं असं विठोबार जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई हरि विठोबा रघुमाई हरि विठोबा रघुमाई वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुम्हारा विठोबा रघुमाई हरि विठोबा रघुमाई माऊली ज्ञानोबरायाचा अवतारातला विग्रह जिथे प्रगट झाला निवृत्तीनाथ मला सोपान काका मुक्ताबाई असे हे गंगेचं तीर शांतीब्रह्म एकनाथ महाराज भानुदासाच्या खोळ्यात जन्माला आले आणि श्रीमद भागवतातलं 11वा स्कंद नाथांचं वाङ्मय खूप मोठं आहे. महाराज कधी कधी बोललंच पाहिजे. हे सांगू का मग नाथांच्या नंतर जर वाङ्मयाला पुन्हा शब्दांकन करून समृद्धपणे भविष्यातल्या अनेक वेळेला वाङ्मय करून जर कोणी ठेवलं असेल तर वैकुंठवासी किसन महाराज सांगते. काय लिखाण आहे. कधी कधी मोठ्या माणसाला काही धोका झाला तर आपल्याला असं वाटतं ह्यांचं असं कसं झालं आपण आपल्या मापान माप. काव्यतीर्थ आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज खरोब अण्णा आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे वाळवंटात त्यांची कीर्तनं पंढरपूरला व्हायची देहूला आपला आळंदीला व्हायची. बस मात्र राजाच होऊन गेला. वक्तव्य म्हणजे वक्तव्य बस. पण त्यांना शेवटी कशाचा त्रास झाला. त्यांनी विष्णू सहस्रनामावरचे खंड लिहिले आणि अनेक ग्रंथ लिहिले. ही यांचे खरेच ऋण आपण मानणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून स्वामीजी बऱ्याच दिवसांना आपल्या दर्शनाच्या योगाला सूर्याला सकाळ कधी आज तुम्ही आठवण करून दिली. आणि भागवत आपण ऐकतो म्हणा. पोरीच्या हातून रांगून काढणं वेगळं आणि ज्येष्ठ महिलाच्या अंगातून पोरीची अगदी सारखी म्हणजे किती इंची कोण किती इंची कोणती. पण महाराज अनुभवी बाई असते ना त्याचा इतकं हात बसला फोटो काढून घे का अनुभव झाला. इतकी वर्ष महाराज भागवत कथा केली. नवीन भागवत कथा जाताना वाचून जाते गेल्यावर पुन्हा वाचिते कोणतं कोणतं राहिलं होतं कोणतं. आता तुमच्या आयुष्यात किती भागवत झाले मला मोजता येत नाही तेवढे. आणि असे अनुभवी महाराजांची अमृतवाणी आपण ऐकताय. खूप खूप धन्यवाद देतो. आणि त्याचं कारण महाराज करवली चांगली असली ना नवरी उपाशी मार. आणि मुलीला बघणाऱ्या बाया गेल्या ती जर हुशार असल्या तर मुलगी चांगली. आणि गायऱ्याची बाया जर गेल्या तर नवरी अशी मिळते की बावल्या बऱ्याच गुर्रे येतं केलं. तसं महाराज आपल्या गावाला विद्वान अधिकारी मंडळी आणायची असेल तर तुमच्या नशिबाला करवली चांगली. नवले महाराजांचं खूप मोठी सेवा आहे महाराज. आणि विशेष महाराज आज वडिलाचा शब्द म्हणजे देवाचा शब्द. काय महाराजांना खरे का खोटी असं त्यांना मी धन्यवाद देतो. जास्त वेळ जाणं बरं नाही. 2च मिनटं शिल्लक राहिले. बघा पेपर देताना 15 पुरवण्या लिहिल्या पण वेळ झाल्यावरची टोल पडला ते नुसता पेपरच न्यायला. पुरवण्या लिहून काय उपयोग. त्यापेक्षा अगोदर पुरवण्या बांधून ठेवायच्या. तर असं या निमित्ताने आपल्याकडे यायचा योग आला. तांबे साहेब
काल आज येऊन गेलेले कृष्ण जाधव साहेब महाराज खूप भाग्यवान. ते आमच्या दासखेड गावाचंही त्यांच्या गावची परंपरा असल्यामुळे महाराज चौथीला असल्यापासून साहेबाला मी पाहिजे. खूप छंद, पारुड्याला म्हणायचे साहेब, भजन करायचे साहेब, आणि अध्यात्माची कास कधी सुटले नाही. मुख्यमंत्र्याचे PM म्हणून काम केलं, 2 मंत्र्याचे PM म्हणून काम केलं, पण आयुष्यातली सात्विकता ढळू दिली नाही. आजच्या या सप्ताहात तुम्हाला काही नाही घडलं पोरावं, फक्त लक्षात ठेवा की कृष्णा जाधव साहेब आले, परंतु कलेक्टर असणारी व्यक्ती अजूनही आम्ही कधी त्या भागात कीर्तनाला जाऊ द्या. साहेब कीर्तन माहिती दिलं की येणार आणि सुंदर चालणार, भजना चांगला, खूप खूप चांगलं आहे. हे तांबे साहेबामुळे हे आलं. म्हणून तांबे साहेब तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करू. आपल्याला कोटी कोटी धन्यवाद. तांबे साहेब मी आग्रह केला आणि मी विचार केला की बाबा तांबेकडे जावं, पण ती तांब्या जिरमनचा नाही, हे तांबडा तांबे असले तांबडा तांबे असल्यामुळे पूजेचा तांबे आहे आणि फार मोठं भाग्य आहे. सध्या कुंभमेळा चालू आहे आणि कुंभमेळ्यामध्ये अनेक लोकांनी जाऊन स्नान केले. उद्याचाही शाही स्नानाचा प्रवळ काळ आहे. आपण नशिबान आहात की स्वामीजी आजित आहे. बरोबर आहे. आपल्या त्या सगळ्या महंताच्या सोबत आपल्याला नाही स्नान करता आलं. स्वामीजी आहेत, आज उद्या त्यांच्याबरोबर स्नान करण्याची ज्यांना संधी घ्यायची. टाईम किती महाराज? हां, या बघा माझं कसं काम आहे, जेवायला बसलं आणि व तुपाची भरणी जर नजरे पडली बसली. हां, तसं एवढा मोठा महात्मा तुमच्या आता समोर आहे. ज्यांना लाभ घ्यायचे ते जरूर घ्या. आणि आपल्या नशिबाला बुडताना एवढं, ही तर गंगा माता आहे, पण बुडताना असं समजायचं आपण प्रयागला घेऊ. पुण्य आहे महाराज. परवा काळाचं माऊलीचं भजन घेतो आणि सेवेला पूर्ण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुका चित्ता निवांत राहिले, तुका मन चित्त निवांत राहिले, तुका मन चित्त निवांत राहिले, तुका मने चित्त निवांत राहिले, तुका मने चित्त निवांत राहिले, तुका मन चित्त निवांत राहिले, तुका मन चित्त निवांत राहिले. जाईते पाऊले विटेवरी, जाईते पाऊले विटेवरी, विटे ऐसे सुख लोहे भक्ती रासा, विटे ऐसे सुख लोहे भक्ती रासा. ध्यायती पाऊले विटेवारी, ध्यायती पाऊले विटेवारी, विटे ऐसे सुख नोहे भक्ती रासा, विटे ऐसे सुख नोहे भक्ती रासा. पुढता पुढती आस
सेवा पुढता पुढते आस सेवावी पुढता 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 पुढते आसा जय जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले रे पुरी वेडी वा पुरी उत्तरी नाही विचारिला अधिकार मी आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा बाया बैकिंकरा भगवान श्री प्रभू रामचंद्रांच्या वर्धापन दिन निमित्ताने अर्थात रौप्य महोत्सवी वर्ष या उत्सवातील आजची चतुर्थ दिवसाची कीर्तनरूपी सेवा आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूज्य परमादरणीय परमश्रद्धेय प्रकाशजी महाराज बोधले अखिल भारतीय वारकरी महामंडळ अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष पूज्य महाराजांनी या ठिकाणी येऊन अत्यंत सुंदर असणारं आपल्याला समजेल पचेल रुचेल अशा गोड असणाऱ्या भाषेमध्ये आपल्या बोली भाषेमध्ये सुंदर अभंगाचं निरूपण केलेलं आहे. अत्यंत गोड असणारी सेवा संपन्न झालेली आहे. पूज्य महाराजांचं फार मोठं कार्य आहे. अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या असणारं फार मोठं कार्य म्हणजे जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराजांच्या संघटनेचे शाखेचे अध्यक्ष आहे. असं बांधिलकीचं अत्यंत सुंदर असणारं मोठं कार्य महाराष्ट्र राज्य आणि राज्याच्या बाहेरसुद्धा असं सुंदर कार्य महाराजांचं आहे. आणि म्हणून आज ज्यांचे आपण प्रवचन ऐकलं दुपारी श्री हरिभक्तीपरायण आपण म्हणूया त्यांना कृष्णाजी जाधव साहेब अत्यंत सुंदर त्यांच्या माध्यमातून असणारं आणि महाराजांचं या ठिकाणी येणं घडलेलं आहे. सुंदर असणारी सेवा संपन्न झालेली आहे. म्हणून सर्व गावकऱ्यांच्या मंडळी वतीने सप्ताह कमिटीच्या वतीने पूज्य महाराजांचं ऋणनिर्देश अभिनंदन स्वागत आहे. उद्याचे कार्यक्रम सर्व नित्यप्रमाणे होत राहतील. उद्याचं हरिकीर्तन हरिभक्तीपरायण परमपूज्य परम आदरणीय परमश्रद्धेय केशवजी महाराज अध्यापक
गुरुकुल तुकोबाराय गुरुकुल गाथा मंदिर देहू यांचं सुंदर श्रीश्राव्य कीर्तन होणार आहे. महाराजांचं 6 वाजेपर्यंत आपल्या गावामध्ये आगमन होणार आहे. त्यांचं कीर्तन सेवा होणार. असंच बहुसंख्येने कीर्तनाकरता सर्वांनी उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती आहे. आणि उद्याचे अन्नदाते येण्याप्रमाणे आहे. उद्या 3 तारीख आहे. सकाळचा नाश्ता आहे श्री संभाजी रंगनाथ जाधव आणि दुपारचं अर्थात जी संध्याकाळची आपली गाव पंगत असते श्री डॉक्टर सुरेशराव पंडितराव पाटील तांबे यांची या ठिकाणी पंगत आहे. तरी सर्वांनी आपापल्या तयारीत राहायचं आहे अशी सर्वांना विनंती आहे. आजचा जागर नागमंत्री भजनी मंडळ हिरडपुरी यांचं जागर होणार आहे. तरी सर्वांनी आपापल्या तयारीत राहायचं आहे.